नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन, रिचेकिंग कशाप्रकारे करायचं याची मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. तर सर्वप्रथम बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे YCMची. तशी मी तुम्हाला डायरेक्ट स्टुडंट आर-व्ही जे काही रिव्हॅल्युएशनची लिंक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देईलच. पण ज्या विद्यार्थ्यांना YCMच्या साईटवरून जायचं असेल, त्यांनी बघा ycmu.digitaluniversity.ac यावर तुम्हाला यायचं आहे. मेनू बारवर बघा तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. इथे बघा तुम्हाला स्टुडंट कॉर्नरचा ऑप्शन दिसेल. ह्या स्टुडंट कॉर्नरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे. जसं तुम्ही खाली आले, की तुम्हाला जे आहे या ठिकाणी बघा, एक खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळतो. मायग्रेशन, ट्रान्सक्रिप्ट, व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, स्कॅन कॉपी ऑफ आन्सर बुक, रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक. ठीक आहे. तिथे बघा तुम्हाला स्कॅन कॉपी ऑफ आन्सर बुक 18 नंबरचा ऑप्शन दिसतो. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट Googleला सर्च करू शकता स्टुडंट आर-व्ही. स्टुडंट आर-व्ही सर्च केलं, की तुम्ही डायरेक्ट जे आहेत या ठिकाणी येऊन पोहोचता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टुडंट आर-व्हीवरती येऊ शकता. इथे बघा त्यांनी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे, की एकदा का तुम्ही स्कॅन कॉपी किंवा फोटो कॉपी अप्लाय केली, तर तुम्हाला कमीत कमी 10 दिवस थांबायचं आहे, असं यांनी सांगितलेलं आहे. आणि जे स्कॅन कॉपीची जे डेट आहे किंवा जी काही रिव्हॅल्युएशनची डेट आहे, ती 14 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ती 22 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आणि कोणाला जर का फोटो कॉपी मिळाली असेल, तर त्यांनी जे आहे 23 तारखेपर्यंत तुमची जी फोटोकॉपी आहे ती अप्लाय करायची आहे रिव्हॉल्यूशनसाठी. ठीक आहे. जर तुमचे मार्क वगैरे वाढत असतील, तर तुम्ही रिव्हॉल्यूशनसाठी वगैरे अप्लाय करू शकता. पण आता बघा ही प्रोसेस कोणासाठी आहे? तर ज्यांचे प्रोग्राम कोड सध्या इथे शो आहेत होत आहेत त्यांच्यासाठी फक्त. कारण बी-कॉमचा एम-बी-एचा, एम-कॉमचा रिझल्ट आत्ताच लागलेला आहे नुकताच. त्यामुळे त्यांचा अजून इथे प्रोग्राम कोड दिसत नाहीये. ज्यांचे प्रोग्राम कोड दिसतात त्यांची इथे लिंक वगैरे शो होत आहे. आणि काळजी करू नका, दरवर्षी डेट वाढते त्यामुळे यावर्षी देखील डेट वाढणार आहे. आणि जे प्रोग्राम दिसत नाही त्यामुळे त्यांना परत डेट वाढवून देणं भागाचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं, की ही जी प्रोसेस आहे, ही 10 ते 15 मार्चपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. जवळपास महिनाभर म्हणजे 14 फेब्रुवारी ते 14 मार्च. तर त्यामुळे काही काळजी करू नका, ही प्रोसेस भरपूर दिवस चालणार आहे. तर तुम्हाला बघा या ठिकाणी सर्व मेन म्हणजे एक्झाम इव्हेंट तुम्हाला सर्च करायचा आहे जानेवारी 2025. ए-टी-के-टीवाल्यांची एक्झाम झाली होती आणि सेमिस्टर पॅटर्नवाल्यांची एक्झाम झाली होती. त्यामुळे दोघांसाठी देखील ही वर्क करेल. प्रोग्राम कोड तुमचा जो असेल तो तुम्ही टाकू शकता. भरपूर प्रोग्राम कोड आहेत. तुमचा कुठला आहे. आता बघा इथं G02 जो बी-कॉमला आहे तो सध्या अवेलेबल नाही आहे आणि P79 जर तुम्ही बघितलं, तर तो सुद्धा या ठिकाणी P79 अवेलेबल नाही आहे, जो की एम-बी-एसाठी आहे आणि M117 जो आहे, तो देखील एम-कॉमसाठी सध्या अवेलेबल नाही आहे. तर एम-बी-ए, एम-कॉम, बी-कॉम वगैरे यांचे सध्या अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे काळजी करू नका. तुमचे प्रोग्राम कोड लवकरच येतील. तर मी बघा तुम्हाला त्या ठिकाणी G01 जे एक बी-एचा विद्यार्थी आहे, ठीक आहे. त्यांचा तुम्हाला मी फोटोकॉपी कशाप्रकारे अप्लाय करायची ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर त्यांचा सीट नंबर मी या ठिकाणी टाकतो. ओके. सीट नंबर टाकला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आता सिलेक्ट टाइप. तर या ठिकाणी बघा तुम्हाला 3 प्रकारे तुम्ही करू शकता. व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट, रिव्हॉल्यूशन. तर मी तुम्हाला इथं या ठिकाणी बघा डायरेक्ट तर तुम्ही रिव्हॉल्यूशन करू शकत नाही, कारण विथआऊट फोटोकॉपी तुम्ही रिव्हॉल्यूशन करू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्सपेक्षा सजेस्ट केलं, की तुम्ही कॉपी ऑफ आन्सर बुक मागू शकता. पण सर्वात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, की खरोखर तुमचे मार्क्स वाढतात का? जर तुम्हाला असं वाटलं, की तुमचे मार्क्स वाढू शकतात, तरच तुम्ही या ठिकाणी जे आहे फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. विनाकारण ₹200 वाया घालवू नका आणि रिचेकिंगला परत तुम्हाला जे आहे या ठिकाणी अजून तुम्हाला जास्त पैसे ₹400-500 द्यावे लागतील. त्यामुळे नेक्स्ट टाईम तुम्ही ₹200 मध्ये तुमचा पेपर देऊ शकता आणि चांगले मार्क घेऊ शकता. पण जे विद्यार्थी लास्ट इयरला वगैरे असतील किंवा कोणी सेमिस्टरला वगैरे असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे आहे फोटोकॉपी नक्की अप्लाय केली पाहिजे. जर तुम्हाला तुमची गॅरंटी असेल तर. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स अजिबात नाही करायचं. कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट पाहिजे आणि समोर तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्च केलं, की तुमच्यासमोर बघा अशा प्रकारची डिटेल वगैरे शो होईल. तुमचा सीट नंबर, प्रोग्राम कोड वगैरे, विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल, विद्यार्थ्याची सीट नंबर तुम्हाला दिसेल, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचे मेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट पेमेंट करण्याअगोदर तुम्हाला जे आहे, खाली तुमचे जे काही विषय दिलेले आहेत, ते विषय तुम्हाला निवडायचे आहेत. तर मी तुम्हाला त्या ठिकाणी विषय सांगतो आणि हे या ठिकाणी तुम्हाला फक्त तेच विषय दिसतील, जे तुम्ही लास्ट टाईम दिले होते. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय तर तुमच्या पेपरमध्ये जे तुम्ही विषय दिले होते, ज्या विषयात तुम्ही फेल झाला असाल किंवा ज्या विषयात तुम्ही पास झाला असाल, तर तेच विषय तुम्हाला फक्त या ठिकाणी दिसेल. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एवढे तुम्हाला विषय दिसतील. आता हा एफ-वाय-बी-एचा पेपर आहे. म्हणजे एफ-वाय-बी-एचे विषय आहेत, त्यामुळे तुम्हाला एवढ्या ठिकाणी बघतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल 7 विषय तुम्हाला या ठिकाणी दिसतायत. तुम्ही म्हणसाल पेपर फक्त 6च होते, 7 विषय कसे आले? तर बघा इथं एच-ई-एन इंग्लिश आणि एच-ई-एन हिंदी याला वेगवेगळं ग्राह्य धरलं जातं, कारण तुमच्या 2 उत्तरपत्रिका होत्या, बरोबर? कारण इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या उत्तरपत्रिका होत्या, त्यामुळे याचे 2-2 विषय तुम्हाला धरले जातील. ओके. मार्क्स जरी कंबाईन असले, तरी हे 40-40, 50-50 मार्काचे तुमचे वेगळे पेपर झाले होते, बरोबर? तुम्हाला आठवत असेल तर. तर असे विषय आहेत. तुम्हाला जर वाटलं समजा एखाद्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क आहेत, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा ओ-पी-एनमध्ये कमी मार्क आले असेल किंवा एस-ओ-सीमध्ये कमी मार्क आले असतील, तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. या ठिकाणी आपण क्लिक केलं आणि अजून जर समजा तुम्हाला वाटलं,
की सर मला अजून एखाद्या विषयात कमी पडले. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जी-केमध्ये कमी पडलं. तुम्हाला परत त्याची कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे एका विषयाचे ₹200 तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2 विषयाचे ₹400 असे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. ठीक आहे. हे 2 विषय तुम्ही निवडले. असे तुम्ही जे आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त 3च विषय तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. तसे तुम्ही करायला कितीही करू शकता फोटोकॉपीसाठी अप्लाय. परंतु री-चेकिंगला तुम्ही मात्र फक्त 3च विषय पाठवू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे फक्त 3च विषय तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि फोटोकॉपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्या विषयांची फोटोकॉपी वगैरे घेऊ शकता. काही अडचण नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही री-चेकिंगला फोटो पाठवणार जसं की रिव्हॅल्युएशनला तुम्ही जेव्हा पाठवणार, त्यामुळे जेव्हा तुम्हाला आन्सर शीट तुमची मिळेल, फोटोकॉपी मिळेल, तेव्हा तुम्ही जे आहे रिव्हॉल्युशनला तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय नाही करू शकत. समजा तुम्हाला हे 2 विषय मागवायचे असतील, तुमचे टोटल झाले अमाउंट ₹400. ओके. तुमचं स्टुडंटचं नाव आहे, तुमचा सीट नंबर आहे. समजा इथे मी या ठिकाणी बघा आता आपला ऑफिसचा नंबर टाकतो. ओके. मी फक्त तुम्हाला समजून सांगत आहे. ओके. हे ऑफिशियल नसणार आहे आणि मेक पेमेंटवर क्लिक करायचं. जसं तुम्ही मेक पेमेंटवरती क्लिक केलं, तुमच्यासमोर जे आहे एक प्रोफाइल ओपन होईल आणि तुम्हाला पेमेंटसाठी पेमेंट गेटवे फाईल ओपन होईल आणि त्यावर तुम्हाला ₹400 एवढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारचं बघा विद्यार्थ्याचं नाव येईल या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारची टोटल अमाउंट आहे ₹400. मेल आयडी, मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता आणि मेल आयडी टाकणं तुम्हाला बंधनकारक आहे. कारण हा मेल आयडी तोच असेल ज्या मेलवर तुम्हाला फोटोकॉपी येईल. त्यामुळे विनाकारण चुकीचा मेल टाकू नका. नंतर तुम्ही मेसेज करत राहता, "सर मेल चुकीचा टाकला" वगैरे, वगैरे. मग आता काय करायचं? तुम्ही जो मेल आयडी टाकला त्याच मेलवरती तुम्हाला जे आहे फोटोकॉपी मिळणार आहे. खाली आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. नंतर तुमचा मेल आयडी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि येसवर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही केलं, की तुमच्यासमोर क्यूआर कोड, यू-पी-आय, फोनपे, Google Pay, तुमचं काय जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड काय जे असेल ऑप्शन, ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी ओपन होतील. तुम्हाला यू-पी-आयचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. हा क्यूआर कोड आहे तुमच्यासमोर. हा क्यूआर कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो खूप सिंपल प्रोसेस आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करू शकता आणि जसं तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केला, तुम्ही पेमेंट केलं, की तुम्ही डायरेक्ट जे आहे होम पेजवरती येता आणि तुमचं अकाउंट जे आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला लॉग आउट शो होतं. अशा प्रकारे मित्रांनो तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल होईल. ओके. आणि तुमच्यासमोर जे आहे तुम्हाला एक तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल आणि तुम्ही जे आहे मग डायरेक्टली जे आहे तुम्ही होम पेजवरती येऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे या ठिकाणी फोटोकॉपीला अप्लाय करू शकता आणि जसं तुम्हाला वेबसाईटवरती सांगितलं होतं तशा प्रकारे तुम्ही जे आहे जसं आता तुम्हाला इथे शो करून दाखवतो. स्टुडंट आर-व्ही. ओके. तर जसं तुम्हाला या होम पेजवर सांगितलं होतं, की 10 दिवस तुम्हाला वेट करायचा आहे. ठीक आहे. 10 दिवसाच्या आत तुमची फोटोकॉपी जी आहे तुम्ही दिलेल्या मेलवरती ती तुम्हाला अवेलेबल होईल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.